2026 ला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगर परिषदेला भेट देत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना प्रलंबित विकास कामं, शहरच्या विविध समस्यांवरची प्रश्नचिन्ह, प्रशासकीय उदासीनता आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकालात मत्स्यालयासाठी आलेला 5 कोटीचा निधी 2025 सालात व्याजासह परत जाणे हे अपयश असल्याचे सांगत टीका केली। वेळेत पत्रव्यवहार झाले असते तर आज शहरात भव्य मत्स्यालय उभे राहिले असते, असंही माजी आमदार वैभव नाईक यांनी टीकेदरम्यान सांगितलं। माजी आमदार वैभव नाईक यांच्या टीकेला माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी 17 एप्रिल 2026 ला एका प्रसिद्धी पत्राद्वारे उत्तर दिलं असून महेश कांदळगावकर म्हणतात की माजी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यालय निधी परत जाण्याबाबत जबाबदार कोण हा प्रश्न स्वतःला म्हणजे माजी आमदार वैभव नाईक यांना विचारायला हवा, म्हणजे त्याचं खरं उत्तर मिळालं असतं। माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर प्रसिद्धी पत्रात म्हणतात की प्रशासनातील दिरंगाई आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी हा निधी परत गेल्याचं मत माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगर परिषद भेटीच्या दरम्यान मत व्यक्त केलं आणि सध्याचे मुख्याधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली। पण प्रशासनातील दिरंगाईबाबत स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर म्हणतात की महेश कांदळगावकर हे माजी नगराध्यक्ष असतानाच्या कालावधीच्या समाप्तीनंतर 2021 सालापासूनच प्रशासकीय कालावधी सुरू झाल्यावर प्रशासकीय दिरंगाई सुरू झाली होती। त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नाईक हे 2021 ते 2024 विधानसभा निवडणूक कालावधीपर्यंत कार्यरत होते। त्यामुळे त्यांच्याच कालावधीत प्रशासन दिरंगाई करत होतं। त्यावेळी वेळोवेळी तत्कालीन प्रशासक संतोष जिरगे हे मनमानी कारभार करत असल्याबाबत महेश कांदळगावकर यांनी त्यांच्या तत्कालीन पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने याबाबत त्यांची अशी जाहीर भूमिका ते मांडत होते। त्यावेळी प्रशासकावर अंकुश ठेवला असता तर कदाचित मत्स्यालय निधी परत पाठवण्याची नामुष्की आली नसती, असंही स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे नमूद केलं आहे। कुठल्याही निधीला एक कालावधी असतो आणि त्या कालावधीत काम झाले नाही तर शासनाला तो परत करायला लागतो, हा नियम आहे। मत्स्यालयाच्या जागेकडे जाण्याच्या वाटेबाबतचा भूसंपादनाचा विषय होता, तो आमच्या कालावधीत सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। जागा मालकांबरोबर अनेक बैठका पण झाल्या होत्या, पण आमचा कालावधी संपल्यानंतर प्रशासकीय कालावधीत याबाबत कुठलेही प्रयत्न न झाल्यामुळे हा निधी परत पाठवावा लागला आहे, ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती महेश कांदळगावकर यांनी दिली आहे। बुधवारी झालेल्या माजी आमदार वैभव नाईक यांची नगर परिषदेच्या सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट व शहरचे विविध मुद्दे व टीका याबाबत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रात पूर्वी आवश्यक पाठपुरावा न केल्यामुळे न झालेल्या कामांचे खापर नूतन मुख्याधिकारी आणि 2-3 महिन्यापूर्वी बसलेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यावर फोडणे योग्य नाही, असं सांगताना जर चांगल्या कामाचे श्रेय माझे आहे तर चुकीच्या कामाची जबाबदारी पण माझीच आहे, अशी आपली जाहीर भूमिका असल्याचेही स्पष्ट केलं आहे। तसंच स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी सध्या त्यांचे पक्षप्रमुख तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायणराव राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्फत कोट्यवधीचा विकास निधी मालवण नगर परिषदेस प्राप्त होत आहे। याचा आकडा जेव्हा वर्षाच्या शेवटी जाहीर होईल तेव्हा तो मालवणवासियांसाठी नक्कीच सुखावह असेल, यात शंका नाही, असंही प्रसिद्धी पत्राद्वारे स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी सांगितलं आहे।